तुम्ही सगळ्यांना एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की तुम्हाला जे समज आहे की आम्ही एखाद्याला बोट लावलं आणि तो तिकडे जातो, तर तुम्ही नसतं पाठवलं, तो मला सांगितल्याशिवाय तिकडे जातच नाही. मी राजकारणामध्ये जोपर्यंत माझी आर्थिक परिस्थिती बरी, ज्या दिवशी माझी आर्थिक परिस्थिती कोलमडली त्या दिवशी मग शिर्डीवाले जेवढे असतील, जे पैसे ताकद आहे, बापू आहे, भाई आहे, सगळे खिलाडी बसलेत पाठीमागे. हे सगळे 4 लोक शिर्डीचा आता रात्री काय कोणाचा कार्यक्रम झाला मी तुम्हाला सांगतो, माहित नाही काय. सुधीर, नितीन, जगन्नाथ आणि किरण तुमचं फार महत्वाचं. ठीक आहे, शिर्डीच्या लोकांनी जवळपास 7,500 मात्र छत्रीला मारले. इथं पण बसलेले भरपूर. तुम्हाला वाटतं का मला माहित नाही. अध्यक्ष पदाचा उमेदवार तिकडे कोणी पाठवला इथपर्यंत माझ्याकडे पूर्ण इतिहास आहे. ज्याला जे करायचंय का, उद्योग धंद्याला लागा, उद्योग वाढू नका. फरक आहे. मताची बेरीज विकासामध्ये नसते. यावेळेस समाजाने मतदान टाकलं, पुढे नाही टाकलं तर काय, हा विचार मी करणारा माणूस नाहीये. पण रात्री झोपताना शांततेत झोप लागली पाहिजे की आपण माणुसकीला प्राधान्य दिलं. या माणुसकीने जोपर्यंत आपण जगत राहू तोपर्यंत निकाल आपाप लागत राहतो. प्रचार सुद्धा करावा लागत नाही, अजिबात लागत नाही. आणि हे यासाठी मी तुम्हाला सांगतो की आता कधी कार्यक्रमच होत नाहीत, सभा होत नाही, वेळ नाहीये. त्यामुळे हे सगळे विकास कामं या कार्यक्रमांच्या माध्यमातून तुम्हाला सांगितले तर तुम्ही 10 लोकांना सांगणार की हे कामं चालू आहेत. निलेश इथं बसलाय, 40 वर्ष झाले लक्ष्मीनगरचा विषय होता. आपण एक बैठक घेतली, लोकांना शब्द दिला, माझ्या शब्दावर घरं मोकळे करा. एका लाईनीत सगळ्यांनी आणि नगरसेवकांच्या माध्यमातून पत्रे मोकळे केले आणि आता त्यांना जागा पण देऊन टाकली. मी आयुष्यामध्ये पैसे कमवू अथवा न कमवू, मी राजकारणामध्ये जोपर्यंत माझी आर्थिक परिस्थिती बरी, ज्या दिवशी माझी आर्थिक परिस्थिती कोलमडली त्या दिवशी मग शिर्डीवाले जेवढे असतील, जे पैसे ताकद आहे, बापू आहे, भाई आहे, ज्यांची आर्थिक सक्षमता आहे, त्यांनी जबाबदारी घ्यावी. इथं मुस्लिम समाजाला याच पलीकडच्या रस्त्यामध्ये किती वर्ष, आता समाजामध्ये प्रत्येक प्रकारचे लोक आहेच की. कुछ लोगों ने बोला इधर विखे पाटिल का काम नहीं, हम संगमनेर जाके आते. बरोबर आहे रे, मंत्री होते तेव्हा, आता ते महसूल मंत्रीच होते. गेले तर ते सांगितलं की विखे पाटलांकडून होणार नाही, मी करणार. तेवढ्यात शिंदे साहेब गुवाहाटीला निघून गेले. आणि शिंदे साहेब गुवाहाटी गेल्यावर आपल्याकडे खातं आलं. पहिलं काम जे मी केलं, म्हटलं ही फाईल मागवा. किती कोटी, 1 कोटी रुपयाची जमीन असेल, 8 कोटी रुपयाची जमीन मुस्लिम समाजात दफन उभेला एका सहीने मोफत आपण देऊन टाकली, संपला विषय. काम करणं अवघड नसतं, पण ती मानसिकता, ते जिद्द पाहिजे. माझ्यामध्ये हे जिद्द आहे की हे काम आपल्याकडून का होत नाही. आणि मला रात्री झोप येत नाही तर एखादी गोष्ट मला लोकांनी प्रश्न मांडलाय. नोकरी ठीक आहे, नोकऱ्यांना वेळ लागतो, नोकरी आपल्या प्रक्रियेच्या द्वारा लागून जाते. सगळ्यांनाच नोकरी आपण देऊ शकत नाही. पण सार्वजनिक प्रश्नांबाबतीत एवढं राजकारण रणकंदन पेटलं, नगर मनमाड असं सुरू झाला. आणि नोव्हेंबर, त्या कॉन्ट्रॅक्टरचं असं मत आहे की निदान कोल्हारच्या पुढच्या पलीकडचा पूर्ण टप्पा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण उद्घाटन करून पूर्ण सुरू करणार. हे टार्गेट त्यांनी केलं, मी नाही. आज पाण्याची परिस्थिती, एवढं मोठं मुबलक पाणी प्रत्येक शेतकऱ्याला मिळालं. या सत्तेचा उपयोग फार महत्वाचा. ठीक आहे, शिर्डीच्या लोकांनी जवळपास 7,500 मात्र छत्रीला मारले. इथं पण बसलेले भरपूर. तुम्हाला वाटतं का मला माहित नाही. अध्यक्ष पदाचा उमेदवार तिकडे कोणी पाठवला इथपर्यंत माझ्याकडे पूर्ण इतिहास आहे. आणि दुसरं कोणी सांगितलं नाही. मला जी माहिती मिळायची मी काढली. तुम्ही सगळ्यांना एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की तुम्हाला जे
समज आहे की आम्ही एखाद्याला बोट लावलं आणि तो तिकडे जातो, तर तुम्ही नसतं पाठवलं, तो मला सांगितल्याशिवाय तिकडे जातच नाही. याचा दुर्दैवाने तुम्हाला कल्पना नाही, पण ठीक आहे, काय हरकत नाही. निवडणूक तर झाली पाहिजे, नाही तर मग लोकांचं कसं व्हायचं. तरी सुद्धा ज्या लोकांनी मतदान टाकलं याचा विचार लोकांनी केला पाहिजे की आपण आपलं मत कोणासाठी देतो, कशासाठी देतो, का वाया जाऊ द्यायचं, काय दुसरा व्यक्ती ते करू शकतो. आणि हा विचार यावेळेस नगरपंचायतीमध्ये राहत्याने तरी साहेबांना एवढं कधी विधानसभेला लीड मिळालं नाही, एवढं त्या स्वाधीनला मिळालं का? कारण की आपण प्रत्येक घरामध्ये जाऊन ती विश्वासार्हता निर्माण करू शकलो आणि ते मत आज राहत्याच्याच कामी आले. आता आपण कधी बापू तुम्ही ते गेले असतील भरपूर वेळेस त्या रजिस्टर ऑफिसला नोंदणी करायला, शिर्डीचे सगळे तिकडच असतात. नितीन कोटे भैया आबा कधी गेले नाही, आबा फक्त खरेदीला जातात, आबांनी विकायचा धंदा कधी केलाच नाही. आता सगळ्यात मोठं उत्पन्नाचं साधन ते रजिस्टर ऑफिस आहे, प्रमोदजी बरोबर आहे का नाही? सगळ्यात जास्त उत्पन्नाचं साधन, कारण की स्टॅम्प ड्युटी गव्हर्नमेंटला मिळते. पण आज जेव्हा आपण सब रजिस्टर ऑफिसला जातो, बाथरूमला अडचण आहे, बसायला जागा नाही. मी असंच गेलो परवा, कारखान्याचं अंगठा द्यायचं होतं, कर्ज काढायचं होतं कारखान्यावर, माझा अंगठा द्यावा लागला. किती जरी मी लोकांच्या मनात असलो तरी अंगठा तर माझा पण लागतोच पैशासाठी. मला वाटलं यार साला हे लोक खरेदीचा व्यवसाय करतात, तिथं बाहेर बसावं लागतं. पुढच्या 6 महिन्यामध्ये 1.5 कोटी रुपये आपण साहेबांच्या मार्फत मंजूर केले. एअर कंडिशन सब रजिस्टर ऑफिस त्याच लोकेशनला आपण करतो, एअर कंडिशन. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की हे पुढचे 4 वर्ष या झालेल्या विधानसभेमधल्या आणि नगर परिषदेच्या येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराला अभिमान वाटेल आपल्या मताचा, आपल्या नेत्याचा. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये हे मिळालेली सत्ता या तालुक्याचं पूर्ण चित्र येणाऱ्या कालावधीमध्ये बदलणार आहे. आणि पत्रकार आहेत म्हणून तुम्हाला आवर्जून माहिती देतो प्रमोदजी की आपण जे शिर्डी साहेबाबद्दल थीम पार्क बनवतोय, त्या थीम पार्क मध्ये माननीय नामदार साहेबांच्या माध्यमातून, मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपण थीम पार्कच्या एंट्रीला आता साईबाबांची 71 फूट उंचीची मूर्तीचं स्टार्टिंग काम करतो. 71 फूट. देशामध्ये अशी इमारत बाबांची कधी, अशी मूर्ती बाबांची आपल्याला पाहायला मिळणार नाही. असं 71 फुटाच्या उंचीची मूर्ती आपण त्या थीम पार्कच्या समोर करतोय. हे सगळं तुमच्या मुलांच्या रोजगारासाठी आहे, माझ्या मुलांना रोजगाराची आवश्यकता नाही. पण मी हा विचार करतो की तुमचा प्रत्येक मुलगा हा माझा भाऊ आहे, माझा मित्र आहे, त्यांचा रोजगाराची संधी आपण त्यांच्याकडून काढून घेऊ नये यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतोय. तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये हे सगळे बदल दिसतील. आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी आलात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि विश्वासाने राहा. मी सगळ्या समाजाला विनंती, तरी 70-30 झाले नावाबाई, राहतेमध्ये तर बऱ्यापैकी गाडी सरकली पुढं. राहतेमध्ये 80-20 झालं, शिर्डीमध्ये 70-30 झालं. पण जे 100% आपलं रेकॉर्ड राहिलेलं आहे, येणाऱ्या 2028च्या 29च्या विधानसभेमध्ये मी तुम्हाला लिहून देतो की काम एवढं होणार की समाजाचा प्रत्येक मतदार बाहेर पडल्यावर शिर्डी आणि राहत्यामध्ये 100% मतदान माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना केल्याशिवाय राहणार. हा विश्वासाचा परिणाम. मतदारातून केलेली चूक ही परत दुरुस्त होऊ शकत नाही. यदा कदाचित आपण 2000 साली भैया चुकलो असतो, त्यामुळे तुम्ही सगळे प्रचार करत होते शिर्डीमध्ये, आपण शिर्डीमध्ये 10,000 मतांनी मायनस होतो, ठाकुरीमध्ये 4,000 मतांनी मायनस होतो, राहत्यामध्ये 3,000 मतांनी मायनस होतो. माझे महाबळेश्वरला पोचूस तर मी म्हटलं किती मतांनी मागं गेलो, मला ते निकालावर विश्वास येत नव्हता. होतं कोणी ना कोणतरी तयार, त्याला काय. 2009ला जर एक चूक घडली असती ना तर तुम्हाला शिर्डी सुद्धा ओळख आली नसती. हे तुम्हाला वास्तविक सांग. राधाकृष्ण विखे पाटील साहेब असल्याने, सुजय विखे असल्याने मी म्हणत नाही की प्रत्येकाच्या प्रपंचाचं कल्याण होईल, पण हे तुम्हाला मी साहेबांना स्मरून सांगू शकतो की आम्ही जर नसलो तर तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही काय होईल.
आणि तुम्हाला विश्वास बसत नसेल तर फक्त दक्षिणेमध्ये जाऊन या. इथं तुमचे मित्र आलेत ना, त्यांना विचारा की मला बाहेर बसून तेच सगळे परत येतात की आमच्याकडून चूक झाली, आम्हाला पदरात घ्या. म्हटलं आता बाबा माझ्याकडे पदरच शिल्लक राहिला नाही, आता राहते शिर्डीवाले बसून घेतलं सगळं आमच्याकडे, आता काय करणार का? आणि आम्ही मन मोकळेपणे, ना कधी कोणाला आपण बाहेर सांगितलं ना अडवलंय ना कधी. आता बाबा वाहिदा बांधणार आहेत प्लांट, त्यांना विचार कुठूनही 1% कोणी त्रास दिला असेल किंवा तुम्ही 7-12 दाखवा, हे ज्याला जे करायचंय का. उद्योग धंद्याला लागा, उद्योग वाढू नका. फरक आहे जगन्नाथ. उद्योग धंदा चालला पाहिजे, उद्योग वाढायचा नाही. अशा प्रकारे म्हणजे तुला तू नाव घेऊन सांगितले असेल तू गप्पा मारतो, म्हणतो ऐक जरा मी काय म्हणतो. तू वाल्मिक बरोबर वाचलाय, त्याच्या गाड्या चालायला माझी गरजच नाहीये. त्याच्या गाड्या सगळीकडे चालू आहेत, सगळे खिलाडी बसलेत पाठीमागे. हे सगळे 4 लोक शिर्डीचा आता रात्री काय कोणाचा कार्यक्रम झाला मी तुम्हाला सांगतो, माहित नाही काय. सुधीर, नितीन, जगन्नाथ आणि किरण तुमचा आका. तर असंच प्रेमाने रोजामध्ये राहू द्या. आपण सगळे जर एक संघ आहोत, एक परिवार आहोत, आणि असंच आपण कायम या शिर्डीमध्ये सर्व धर्म समभाव आणि साईबाबांच्या या विचारांना घेऊन या भागाची प्रगती माननीय नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली करत राहू. हा विचार आपल्या पुढे मांडतो. आणि परत एकदा बाबाबाई आणि युनुसभाईचे मी मनापासून की त्यांनी ठीक आहे बाकीचे ब्रँड त्यांनी डेव्हलप केले, पण माझ्या विनंतीला मान देऊन माझं नाव देऊन टाकाय त्याला. माझ्या विचाराला माझ्या विनंतीला मान देऊन हे काय निर्मिती जी त्यांनी केली त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार. आपण सगळेजण वेळ काढून आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. काल झालेल्या ईदचे जर मी शिर्डीला दिलं पण त्याला मी येऊ शकलो नाही. त्याच्या मला विचारलं मुन्ना भाईने की सब हो गया, सब क्लियर है, अभी क्यों नहीं आया. मैंने कहा मेरा फिक्स प्रोग्राम फिक्स रहता है हर साल. नहीं अगले साल भी शिर्डी में ही शिर्डी राहत्या मध्ये तुम्हाला नंबर लागणार. हा एक तुमच्याकडे एक यांच्याकडे. तर जे काल नव्हते शुभेच्छा घ्यायला तुम्हाला सगळ्यांना ईदच्या लाख लाख शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर कणकुरी रोड शिर्डी. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स.
सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.